श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला स्वामींची शपथ घालणार आहे, जी तुमच्या फायद्यासाठी नाही तर स्वामींचा हा अत्यंत महत्त्वाचा संदेश लाखो गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. नमस्कार माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्या लाडक्या आणि अत्यंत विश्वासू यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्व भाविकांचे मनापासून अगदी अंतःकरणापासून स्वागत करतो. माझ्या प्रिय भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आपल्या घरातील स्त्री ही साक्षात लक्ष्मीचे रूप असते. घरातील संपूर्ण जबाबदारी सांभाळत असताना अनेक महिला अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने स्वामी समर्थांची नित्यसेवा करत असतात. रोज पोथी वाचतात, माळ ओढतात, पण महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या त्या 4 ते 5 दिवसात त्यांच्या मनात एक मोठी घालमेल सुरू होते. अनेक भगिनींना नेहमी हा प्रश्न पडतो की त्या मनातल्या मनात खूप शांत वळखतात. या 4 दिवसात आपली स्वामींची सेवा खंडित झाली आहे का? आपल्याला स्वामींचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? जर आपण मनातल्या मनात जप केला तर स्वामी कोपतील का? मासिक पाळी दरम्यान स्वामींची सेवा नेमकी कशी करावी आणि या काळात कोणती चूक आपल्याला महाग पडू शकते? माझ्या माऊलींनो, आजचा हा व्हिडिओ विशेष आणि अत्यंत संवेदनशील व्हिडिओ तुमच्या याच सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि तुमच्या मनातील भीती पूर्णपणे दूर करण्यासाठी बनवला आहे. आज आपण पाहणार आहोत की मासिक पाळीच्या काळातही तुम्ही तुमची स्वामींची सेवा कशी जिवंत ठेवू शकता आणि कसे ते 5 शास्त्रोक्त नियम आहेत ज्यांचे पालन केल्यास स्वामी तुमच्यावर तिप्पट प्रसन्न होतील. या संपूर्ण नियमांबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मुळीच सांगणार नाही, कारण साक्षात परब्रह्माचा हा स्त्री या निसर्गाचा अद्भुत रूपाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी तुमच्या मनाला आधी शांत करावे लागेल. व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला अशी एक दिव्य सेवा सांगणार आहे जी या 4 दिवसात केल्याने स्वामी तुमच्या घरात स्वतः रक्षणकर्ते म्हणून उभे राहतील. त्यामुळे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या भगिनींनो, नियमांकडे वळण्यापूर्वी आपण हे समजून घेऊया की मासिक पाळी म्हणजे काय आणि अध्यात्मात याचा खरा अर्थ काय आहे. आजच्या आधुनिक युगात आपण हे मान्य केले पाहिजे की मासिक पाळी ही कोणतीही अपवित्र गोष्ट किंवा पाप नाही, तर ती निसर्गाची एक अत्यंत पवित्र आणि सुंदर निर्मिती क्रिया आहे. जर स्त्रीला मासिक पाळी आली नसती तर या पृथ्वीवर मानवी जीवनाचा वंश पुढे वाढलाच नसता. साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये असताना कधीही महिलांना दुय्यम स्थान दिले नाही किंवा त्यांना या नैसर्गिक चक्राचा तिरस्कार केला नाही. स्वामी नेहमी म्हणायचे, आम्ही भाव्याचे भिकुले आहोत, शरीराचे नाही. अध्यात्म आणि शास्त्र सांगते की पाळीच्या काळात महिलांच्या शरीरात प्रचंड ऊर्जा बदल होत असतात, ज्यामुळे शरीराला विश्रांतीची गरज नसते. म्हणूनच जुन्या काळात महिलांना 4 दिवस बाजूला बसवले जायचे, जेणेकरून त्यांना विश्रांती मिळावी, त्यांच्यावर कामाचा ताण येऊ नये. कालांतराने याचे रूपांतर अंधश्रद्धेत झाले, पण स्वामींना तुमच्या शारीरिक स्थितीपेक्षा तुमच्या मनात असणारा शुद्ध भाव जास्त महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे मनात कोणताही अपराधीपणा अजिबात बाळगू नका. माझ्या माऊलींनो, या 4 ते 5 दिवसात तुम्ही जर देवघराला किंवा मूर्तीला हात लावू शकत नसलात तर तुमची आध्यात्मिक सेवा अजिबात थांबत नाही. तुम्ही खालील पद्धतीने तुमची नित्यसेवा चालूच ठेवू शकता. मासिक पाळीच्या काळात शरीराला जरी काही बंधने असली तरी तुमच्या मनाला आणि विचारांना निसर्गाचे कोणतेही बंधन नसते. तुम्ही कोणत्याही अवस्थेत कुठेही बसू किंवा झोपून मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा अखंड जप करू शकता. मनातल्या मनात ओठ न हलवता केलेल्या जपाला अजपा जप असे म्हणले जाते. शास्त्रानुसार या काळात केलेल्या मानसिक जपाचे फळ सामान्य दिवसांपेक्षा कितीतरी पटीने जास्त मिळते, कारण तुम्ही शारीरिक त्रासात असतानाही स्वामींचे स्मरण करत असता. या काळात तुम्ही स्वतः पोथीला किंवा पुस्तकाला हात लावून वाचन करू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून स्वामीचरित्र, सारामृत, तारक मंत्र किंवा स्वामींच्या भूपाळ्या आणि आरत्या शांतपणे ऐकू शकता. जेव्हा तुमच्या कानावर स्वामींचे हे पवित्र शब्द पडतात तेव्हा तुमच्या शरीरातील आणि मनातील नकारात्मकता, चिडचिड आणि वेदना एका क्षणात कमी होतात. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर 5 मिनिटे डोळे बंद करा. मनातल्या मनात अशी कल्पना करा की तुम्ही स्वामींच्या अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली बसला आहात आणि तुम्ही स्वतः स्वामींच्या चरणावर चंदनाचा टिळा लावत आहात, त्यांना तुळशीचे पत्र अर्पण करत आहात. याला मानस पूजा म्हणतात. स्वामींच्या दरबारात मानस पूजेला प्रत्यक्ष पूजेपेक्षाही उच्च स्थान दिले गेले आहे. माझ्या प्रिय भगिनींनो, स्वामी जरी दयाळू असले तरी निसर्गाचे आणि वास्तूचे काही नियम आपण पाळलेच पाहिजेत. या 4 दिवसात खालील चूक करणे पूर्णपणे टाळा, जसं की मूर्ती, फोटो आणि पूजेच्या साहित्याला थेट स्पर्श न करणे. मासिक पाळी सुरू करताना देवघरातील स्वामींच्या मूर्तीला, फोटोला आणि पूजेच्या साहित्याला, दिव्याला किंवा तुळशीला थेट डायरेक्ट शारीरिक स्पर्श करू नये. या काळात शरीरातून उत्सर्जित होणारी ऊर्जा ही देवघरातील ऊर्जेशी विसंगत असते, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे पोथीला किंवा ग्रंथाला हाताळणे.
स्वामी चरित्र सारामृत किंवा कोणतीही स्वामींची पोथी या काळात हाताने उघडून वाचू नये. जर तुम्हाला वाचन करायचेच असेल तर तुम्ही मोबाईल स्क्रीनवर PDF स्वरूपात वाचन करू शकता. अनेक महिलांचा हा अत्यंत व्यावहारिक प्रश्न असतो की घरात मी एकटीच आहे, पती ऑफिसला गेले आहेत किंवा लहान मुले आहेत. अशा वेळी देवघरात 4 दिवस दिवा लागणार नाही का? दिवा न लागल्यास स्वामी कोपतील का? माझ्या माऊलींनो, जर घरात दुसरी कोणतीही व्यक्ती नसेल जी देवघरात दिवा लावू शकत नसेल तर अजिबात काळजी करू नका. स्वामींना घरातील दिव्यापेक्षा तुमच्या अंतःकरणातील दिवा जास्त प्रिय आहे. अशा वेळी तुम्ही स्वामींची माफी मागून मनात म्हणावे, स्वामी, परिस्थितीनुसार मी दिवा लावू शकत नाही, पण माझा जीव तुमच्या चरणी आहे. स्वामी तुमच्यावर कधीही रागवणार नाहीत. 5व्या दिवशी जेव्हा तुम्ही शुद्ध व्हाल तेव्हा देवघर स्वच्छ करून नेहमीप्रमाणे पूजा करावी. मित्रांनो आणि भगिनींनो, या नियमांचे केवळ धार्मिक कारणे नसून खूप मोठे विज्ञान दडलेले आहे. मासिक पाळी दरम्यान महिलांना शरीरात प्रचंड हार्मोन्स बदल होतात. त्यांना पाठदुखी, पोटदुखी आणि मानसिक ताण जाणवतो. या काळात देवघरासमोर तासनतास बसून पूजा करणे किंवा कडक उपवास करणे शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच शास्त्राने शारीरिक सेवेऐवजी मानसिक सेवेला प्राधान्य दिले आहे, जेणेकरून स्त्रीच्या शरीराला पूर्ण विश्रांती मिळेल. मानसिक जप केल्याने मेंदूमध्ये एंडॉर्फिन आणि सेरोटोनिन हे आनंदी हार्मोन्स तयार होतात, जे पाळीच्या काळातील वेदना कमी करण्यास मदत करतात. माझ्या प्रिय भक्तांनो आणि भगिनींनो, शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराज हे तुमचे कल्पवृक्ष आहेत. ते तुमचे आईबाप आहेत. एक आई जशी आपल्या मुलाला त्याच्या कोणत्याही स्थितीत जवळ घेते, तसे स्वामी माऊली आपल्या भक्तांचा स्वीकार करतात. मासिक पाळी हा निसर्गाचा एक आवश्यक भाग आहे. त्यामुळे त्या दिवसात स्वतःला अपवित्र मानून मनात दुःख करू नका. फक्त मनात अथांग विश्वास ठेवा. डोळे बंद करा आणि म्हणा, स्वामी, मी तुमचीच लेक आहे. मग बघा स्वामी तुमच्या पाठीवर मायेचा हात कसा ठेवतात ते. चला तर मग अत्यंत आदराने आणि भक्तिभावाने शेवटची कमेंट आत्ताच्या आत्ता लिहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला शांतता देणाऱ्या आणि डोळे उघडणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी नामात मग्न राहा आणि जप करत राहा. स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक वेदनेची आणि भावनेची जाणीव ठेवतात. जर तुमचा स्वामींच्या या माऊलीसारख्या हृदयावर पूर्णपणे विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रेमावर पूर्ण विश्वास आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी हे नक्की लिहा आणि आपल्या स्वामी माऊलींचे आधार माना. धन्यवाद.